विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी ग्रीन आर्मी या यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र वन विभाग अंतर्गत वनरक्षक, सर्वेक्षक आणि लेखापाल पदाची पदभरती केली जाणार आहे आणि या पदभरतीबद्दल महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक भरतीबद्दल कोणत्याही प्रकारचे अपडेट सर्वात पहिल्यांदा आपण देत असतो आणि आपला जो स्पेशल हा वायबीडी ग्रीन आर्मी चॅनल आहे, याच्यावरती फक्त महाराष्ट्र वन विभाग वनरक्षक, वनसेवक पदाची संपूर्ण तयारी करून घेतली जाते. त्या संदर्भातच फक्त अपडेट दिले जातात, व्हिडिओ दिले जातात. त्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनलाही ऑन करून घ्या आणि आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. महत्त्वाचा पॉईंट इथे नीट समजून घ्या. विद्यार्थ्यांना सांगणं एवढंच आहे की लवकरच येत्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. आता ही आजची अपडेट काय आहे हे देखील तुम्हाला नीट समजून सांगतो. तुम्ही या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तरच ही पदभरती कशा प्रकारे पेसाचे कशी भरती येणार, बिगर पेसाचे कशी होणार हे देखील तुम्हाला समजणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. सर्व अपडेट तुम्हाला येथेच बघायला भेटणार आहेत. आता इथं नीट मुद्दा मी माझ्या मनाने माझ्या पद्धतीने समजून सांगतो. तर हे परिपत्रक कोठून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे, तर महाराष्ट्र राज्य वन विभागाचे मुख्यालय नागपूर येथून हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे नीट समजून घ्या. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग प्रधान मुख्य वन संरक्षक वन बल प्रमुख महाराष्ट्र राज्य म्हणजे येथून नागपूर येथून बघू शकता नागपूर येथून हे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. नीट लक्षात घ्या. इथे काय म्हटलेलं आहे दिनांक 16/2/2026 आज तारीख आहे 18 म्हणजे परवाच्या दिवशी हे परिपत्रक आलेलं आहे. याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, कोणताही परिपत्रक असो त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा हा काय असतो, विषय असतो. विषय नीट समजून घ्या आणि नंतर माहिती मी तुम्हाला नीट समजून सांगतो. ठीक आहे. सर्वोच्च न्यायालयाने पेसा क्षेत्रातील पदभरती संदर्भात याचिकांवर दिनांक 6/1/2025 व दिनांक 17/11/2025 रोजी दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने पेसा क्षेत्रातील संवर्गातील पदभरतीबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. म्हणजे पेसाचा निर्णय झालेला आहे आणि पेसाचा निर्णय काय झालेला आहे याच्यावरती डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवून सर्व माहिती दिलेली होती. तरी देखील येथे मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे. पूर्वी 2023 मध्ये ज्यावेळेस 17 संवर्गाच्या वनरक्षक, तलाठी, आरोग्य सेवक किंवा कृषी सेवक असा ज्या जाहिराती ज्यावेळेस प्रसिद्ध झाल्या होत्या, त्यावेळेस पेसा क्षेत्राला पूर्णतः 100% पदे भेटली होती. परंतु आता नवीन जाहिरात कशी येणार आहे, तर 50% समजा एखाद्या क्षेत्रामध्ये 50% आदिवासी म्हणजे एसटी कॅटेगरीचे लोक आहात, तर तेथे 50% जागा एसटी कॅटेगरीला म्हणजे पेसा क्षेत्राला भेटतील आणि बाकीच्या उरलेल्या बिगर पेसाला क्षेत्राला जागा दिल्या जाणार आहेत. हा पॉईंट तुम्ही येथे लक्षात घ्यायचा आहे. आता जे निर्णय झालेला आहे पेसाचा, त्याच्यामुळे या अंतर्गत पेसाची आणि बिगर पेसाची जाहिरात सोबतच येणार आहे आणि सर्व विभागांच्या जाहिरात येईल. परंतु वन विभागाने सर्वात तात्काळ हे करून त्यांनी अपडेट दिलेली आहे. तर काय अपडेट दिलेली आहे, तर बघू शकता. विषयांकित प्रकरणी सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक कधीचा 11/2/2026 हा जी आर कधी प्रसिद्ध, पेसाचा निर्णय कधी झाला, हा जी आर कधी प्रसिद्ध करण्यात आला 11 तारखेला म्हणजे आठवडा पण झाला नाही. 11 फेब्रुवारीला हा प्रसिद्ध करण्यात आलेला जी आर, ज्याच्यामध्ये 50% पेसा क्षेत्राला आणि 50% बिगर पेसा क्षेत्राला जागा भेटणार आहेत. म्हणजे बिगर पेसाला चांगल्या जागा यावर्षी येऊ शकतात. ठीक आहे. पेसा क्षेत्रातील 17 अनुसूचित बघू शकता अधिसूचित संवर्गातील पदभरती मार्गदर्शक सूचना निर्गमित झालेल्या आहेत. तर त्यानुसार लवकरच भरती प्रक्रिया राबवावी लागणार आहे त्यांनी सांगितलेले आहे. तरी बघू शकता वन विभागाने काय म्हणजे आदेश दिलेले आहेत नीट लक्षात घ्या. तरी शासन निर्णय बघू शकता. तरी सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार सर्वप्रथम शासन निर्णयाचे परिच्छेद क्रमांक 6 प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी व नंतर वनरक्षक संवर्गाची कोणत्या, तर बघू शकता वनरक्षक संवर्गाची बिंदू नामावली मागासवर्गीय कक्षाकडून प्रमाणित करण्याची कार्यवाही मागणीपत्र या कार्यालयात सादर करावे. अर्जंट या ठिकाणी तात्काळ सादर करायला सांगितलेले आहे. नीट लक्षात घ्या. आणि हे संदर्भीय शासन निर्णय ज्या घेतला आहे पेसा क्षेत्रात ज्या प्रमाणे भरती केली जाणार आहे त्या संदर्भात लवकरच बिंदू नामावली तयार करायला सांगितलेली आहे आणि त्याला मागासवर्गीय कक्ष बघू शकता. इथं कुठे गेला तो पॉईंट बघू शकता. मागासवर्गीय कक्षाकडून प्रमाणित करण्याची कार्यवाही करून मागणीपत्र सादर करावे लागेल. आता एक पॉईंट लक्षात घ्या. डिसेंबर 2025 ला ठरले होते की फक्त पेसा क्षेत्राचे कोर्ट केस चालू असल्यामुळे अंतिम निर्णय झाला नव्हता. त्यावेळेस असे ठरले होते फक्त बिगर पेसा क्षेत्रातील पदभरती केली जाईल. परंतु आता निर्णय झाला असल्यामुळे एसटी कॅटेगरी म्हणजे पेसा क्षेत्रातील जागा देखील सोबतच पदभरती केली जाणार आहे. हा पॉईंट इथे लक्षात घ्यायचा आहे. बघू शकता वनरक्षक संवर्गाची बिंदू नामावली मागासवर्गीय कक्षाकडून प्रमाणित करून घ्यायला सांगितले आहे आणि तात्काळ कार्यालयाला सादर करायला सांगितलेली आहे.
त्याच्यामुळे येणाऱ्या 1-1.5 महिन्यामध्ये 100% वनरक्षक भरती आलेली बघायला भेटेल. आता काही विद्यार्थ्यांना हे परिपत्रक समजले नसेल, नाही समजू द्या. काही या ठिकाणी हे परिपत्रक आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती भेटेल. पण सांगायचं विद्यार्थ्यांना सर्वांना एकच सांगायचं आहे, येत्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये 100% वनरक्षक पदाची जाहिरात येणार आहे. पेसाची पदे असणार आहे, बिगर पेसाची देखील पदे असणार आहे. त्यासाठी आत्तापासूनच तुम्ही चांगल्या प्रकारे तयारीला सुरुवात करायची आहे. ठीक आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.